आज आपण आपला टॉपिक कंडक्ट करणार आहोत डिझाईन प्रिन्सिपल. आता डिझाईन प्रिन्सिपल भरपूर साऱ्या गोष्टींसाठी मॅटर केलं जातं. आयदर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द कंपनी, प्लॅनिंग ऑफ द कंपनी, देन प्रोडक्शन ऑफ द कंपनी. या भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये डिझाईन ही कन्सिडर केली जाते. बेस्ट डिझाईन परफॉर्म द बेस्ट रिझल्ट अँड बेस्ट प्रॉफिट. त्यामुळे कुठली पण डिझाईन अडॅप्ट करायची असेल, आपल्या कामामध्ये तिला यूज करायचं असेल, तर ती डिझाईन सर्वप्रथम सगळ्या गोष्टींसाठी काय असली पाहिजे, सुटेबल असली पाहिजे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 6 नंबर ऑफ डिझाईन प्रिन्सिपल आर अवेलेबल इन सक्सेसफुल ग्रोथ ऑफ इंडस्ट्री. फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन, सेकंड आहे प्रिन्सिपल ऑफ मिनिमम मुवमेंट, थर्ड आहे प्रिन्सिपल ऑफ फ्लो, फोर्थ आहे प्रिन्सिपल ऑफ केबल स्पेस, फिफ्थ आहे प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्झिबिलिटी, सिक्स आहे मिनिमम हँडलिंग. दीज आर द 6 नंबर ऑफ डिझाईन प्रिन्सिपल. आता या डिझाईन प्रिन्सिपलचा यूज करून जी कंपनी आपली एस्टॅब्लिशमेंट करते, आपलं प्रोडक्शन स्टार्ट करते किंवा आपल्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करते, तर ऑब्वियसली ती कंपनी एका गुड प्रॉफिटमध्ये असेल. तर कुठली पण कंपनीचा कुठला पण प्लॅन करण्यासाठी अगोदर सगळ्या गोष्टींचं जसं कन्सिडरेशन केलं जातं, प्लांट लेआउट, लोकेशन, त्यानंतर त्याचे फॅक्टर्स अफेक्टिंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस, तिथे अवेलेबल होणारे सर्व फॅक्टर्स, मीन्स इन शॉर्ट रॉ मटेरियल, फ्यूल, मॅनपॉवर, ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी किती मॅक्झिमम आहे त्यावर डिपेंड होऊन आपण साईट सिलेक्ट करतो. तर हे सगळे काय झाले की एका प्रकारचं आपलं प्लॅनिंग झालं. तर ही प्लॅनिंग करत असताना डिझाईन करणं, एक स्टँडर्ड प्रोडक्ट जर क्रिएट करायचं असेल तर स्टँडर्डनेस केव्हा मेंटेन होतो, जेव्हा आपली स्पेसिफिक डिझाईन मेंटेन असते. अँड स्पेसिफिक डिझाईन मेंटेन करण्यासाठी हे जे काही 6 नंबर ऑफ प्रिन्सिपल्स दिले आहेत, आज आपण त्यांना डिस्कस करणार आहोत इन डिटेल्स. तर फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ द इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये भरपूरदा शिकला आहात. इंटिग्रेशन काय करतं, इंटिग्रेट करणं म्हणजे काय आणि डिफरन्शिएट करणं म्हणजे काय, या दोन गोष्टीमधला मेन डिफरन्स अगोदर माहिती पाहिजे. डिफरन्शिएटमध्ये काय होतं की डिग्री ही कमी कमी होत जाते. म्हणजे dx² अपॉन dx जर असेल तर 2dx होतं, म्हणजे एक्सचा जो स्क्वेअर आहे तो काय होतो, मिनिमम होतो. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय की मॅक्झिमाइज केलं जातं. इंटिग्रेशन म्हणजे मिनिमाइज करणं, डिफरन्शिएट म्हणजे मिनिमाइज करणं आणि इंटिग्रेट करणं म्हणजे मॅक्झिमाइज करणं. तर जो फर्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन, तर त्यामध्ये इंटिग्रेशन करणं म्हणजे कंपनीचं प्रॉफिट वाढवण्यासाठी त्यामध्ये डेव्हलपमेंट करणं इन शॉर्ट. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल, बेस्ट लेआउट इज वन दॅट इंटिग्रेट मेन मटेरियल, मशीन, सर्व्हिस इन सच वे फॉर द ऑप्टेन द मॅक्झिमाइज प्रोडक्शन. बेस्ट इंटिग्रेशन आपण केव्हा करतो की आपण त्या लेआउटमध्ये मॅन, मटेरियल, मशीन्स अँड सर्व्हिसेस जर इन्क्रीज केले, इंटिग्रेट केले, तर आपण ॲटोमॅटिकली काय करणार आहोत, बेस्ट प्रॉफिट अर्न करणार आहोत. तर हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे डिझाईन प्रिन्सिपल, की जर आपण आपलं मशीन, मटेरियल सर्व वाढवलं तर आपल्याला ॲटोमॅटिकली काय भेटणार आहे, त्यामध्ये प्रॉफिट भेटणार आहे. सेकंड प्रिन्सिपल आहे मिनिमम मुवमेंट. मिनिमम मुवमेंट मीन्स व्हॉट. मुवमेंट म्हणजे काय की रॉ मटेरियलला ट्रान्सफर करणं किंवा अदर ॲसेसरीज, टूल्स, हे जे काय आहे त्यांना त्यांची मूवमेंट करणं इन लाईनवर, किंवा वर्कर्सची मूवमेंट होणं. लॉंग डिस्टन्स असेल, दोन मशीनिंग प्रोसेस चालू आहे, ऑपरेशन चालू आहे. फर्स्ट ऑपरेशन ऑफ मशीनपासनं सेकंड मशीनला जर आपल्याला मटेरियल फ्लो करायचा असेल, तर तो मटेरियल फ्लो जर दोन मशीनमधला डिस्टन्स लॉंग असेल तर टाईम वेस्ट होतो फॉर द ट्रान्सपोर्टिंग द मटेरियल. जे काय मटेरियल 1.2 सेकंड पॉईंटपर्यंत ट्रान्सफर करायचं असेल आणि त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जर मॅक्झिमम असेल, तर आपला मटेरियल हँडलिंग जो टाईम आहे तो आपल्याला मोर लागतो, आपलं टाईम वेस्ट होतो. तर डिझाईन प्रिन्सिपलमध्ये सेकंड जे प्रिन्सिपल आहे, तर ते प्रॉफिट अर्न जर करायचं असेल, टाईम कन्झ्युम करायचं असेल, मनी वेस्ट, वर्कर टाईम वेस्ट अँड मटेरियल हँडलिंग वेस्टेज जर
मिनिमाइज करायचे असेल तर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्या लाईनवरचं डिस्टन्स जे काय आहे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स ते मिनिमम करावं लागेल, म्हणजे मूवमेंट कमी करावं लागेल. तर मिनिमम मूवमेंट प्रिन्सिपल सांगते की दिस प्रिन्सिपल कन्सर्न विथ द मिनिमम ट्रॅव्हल ऑफ मेन अँड मटेरियल्स. द फॅसिलिटी शुड बी अरेंज इन अ टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल मेन अँड मटेरियल शुड बी मिनिमम. ज्या काय आपली फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहेत त्या फॅसिलिटी मिनिमम डिस्टन्सवर अवेलेबल झाल्या पाहिजे. अँड आपली जी काही लाईन आहे ती इन अ सिक्वेन्सली स्ट्रेट लाईनमध्ये असली पाहिजे. असं तर आपला जो काही डिझाईन प्रिन्सिपल आहे मिनिमम मूवमेंट थ्रू आपल्याला जी काय अचिव्हमेंट भेटणार आहे ती अचिव्हमेंट आपण काय करू शकतो, ॲडप्ट करू शकतो. त्यानंतरचं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ फ्लो. प्रिन्सिपल ऑफ फ्लो, आता फ्लो मीन्स व्हॉट, त्यामध्ये ऑब्वियसली फ्लो कशाचा असणार आहे, मटेरियलचा असणार आहे, ऑपरेशन प्रोसेसचा असणार आहे, वर्कर्सचा असणार आहे. हा जो फ्लो आहे तो कसा पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं डिस्कनेक्शन झालं नाही पाहिजे, म्हणजे कंटिन्युअसली असलं तर काम प्रॉपर चालतं. कदाचित एखाद्या गोष्टीमुळे जर तिथे ऑब्स्टॅगल क्रिएट झालं, टाईम लॉस झाला, आयदर फ्युल्स अवेलेबिलिटी नसेल, मटेरियल अवेलेबिलिटी नसेल, किंवा एनी अदर ॲक्सिडेंट झाला वर्कर्सकडनं, की या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना अवॉइड करून आपलं काय केलं पाहिजे, मटेरियल फ्लो मेंटेन ठेवला पाहिजे. आणि त्यानंतरचा अजून एक, मटेरियल फ्लो ओन्ली फॉरवर्ड डायरेक्शनने झाला पाहिजे. बॅकवर्ड डायरेक्शनने जर मटेरियल फ्लो झाला तर समजून घ्यायचं की तिथे काय झालं आहे, रिजेक्शन झालं आहे. आणि आपली जी 1 2 3 जी काय प्रोसेस झाली सिक्वेन्सने, तिला रिकवर करण्यासाठी तयार झालेलं मटेरियल, एकदा मशीनिंग प्रोसेस झालेलं मटेरियल परत रिव्हर्स होण्यासाठी बॅकवर्ड येते, म्हणजे आपला टाईम वेस्ट होतो आहे. तर फ्लो इन दिस डिझाईन प्रिन्सिपल फ्लो शुड बी ऑलवेज इन अ फॉरवर्ड डायरेक्शन, नॉट टू बी इन अ बॅकवर्ड डायरेक्शन. तर आपलं काय होतं, हे प्रिन्सिपल सक्सेसफुल वर्क करतं. आणि त्यामध्ये आपल्याला टायमिंग पण मेंटेन करता येतो, आपला मटेरियल फ्लो पण मेंटेन करता येतो, आणि त्यानंतर आपलं जे काही प्रोडक्शन आहे ते इन टाईम घेता येतं. तर हा प्रिन्सिपल ऑफ फ्लोचा एक ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतरचा आहे प्रिन्सिपल ऑफ कॅपेबल स्पेस. थोडीशी टेक्निकल प्रॉब्लेम किंवा PPT बनवताना प्रॉब्लेम झाला आहे, तर प्रिन्सिपल ऑफ कॅपेबल स्पेस आहे, समजून घ्या किंवा राईट डाऊन करून घ्या. प्रिन्सिपल ऑफ कॅपेबल स्पेस. आता कॅपेबल स्पेस म्हणजे काय, आपली जी काही लाईन आहे, जो काय आपला स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये कोणत्या शेपमध्ये, आयदर हॉरिझॉन्टल आयदर व्हर्टिकल, कोणत्या शेपमध्ये डिस्टन्स अवेलेबल आहे, एरिया अवेलेबल आहे, त्यानुसार आपले जी काही मशिनरी आहे, कुठली मशीन कुठलं इक्विपमेंट कोणत्या जागेवर आपण सिच्युएटेड करू शकतो, तर त्या जागी आपण आपलं मशिनिंग सेटअप जो काय आहे तो कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि डिझाईन केला पाहिजे. आणि अवेलेबल अशा स्पेसवर आपण व्हर्टिकल आयदर हॉरिझॉन्टल आपल्या मशीनिंग काय केल्या पाहिजे, एस्टॅब्लिश केल्या पाहिजे. त्याने काय होतं, मेक इफेक्टिव्ह वर्क फ्रॉम होतं, किंवा आपल्याला अवेलेबल अशा स्पेसमध्ये आपण वर्क करायला स्टार्ट करतो. त्याने आपला जो काय आपला कॉस्ट आहे, जी काय आपली कॅपिटल कॉस्ट आहे, प्लांट लोकेशन किंवा प्लांट मेकिंग द इंडस्ट्री, ती आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो. इन दिस प्रिन्सिपल मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ अवेलेबल स्पेस आयदर हॉरिझॉन्टल आयदर व्हर्टिकल. जो काय आपला स्पेस अवेलेबल आहे तेवढा पूर्ण स्पेसचा आपण काय केला पाहिजे, इफेक्टिवली यूज केला पाहिजे, असं हे प्रिन्सिपल सांगतं. त्यानंतरचं नेक्स्ट 5th नंबरचं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ द फ्लेक्झिबिलिटी. आता आपण खूप साऱ्या प्रोडक्शन लेआउटमध्ये, लोकेशनमध्ये किंवा टाईप्समध्ये, क्लासिफिकेशनमध्ये खूप साऱ्या याच्यात बघितलं आहे फ्लेक्झिबिलिटी मीन्स व्हॉट. तर ही जी काय फ्लेक्झिबिलिटी आहे ह्याचं प्रिन्सिपल प्रोडक्शनमध्ये खूप मॅटर करतं. आता फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, प्लस मायनस टॉलरन्स वगैरे चेंज होणं, टायमिंग मिसमॅच होणं, थोडंसं प्लस मायनस आपला टाईम व्हेरिएबल होणं, मटेरियलचा फ्लो व्हेरिएबल होणं, या गोष्टी कशात मॅटर करतात, फ्लेक्झिबिलिटी मध्ये मॅटर करतात. आणि आपण आपली जर अरेंजमेंट आपली जर अरेंजमेंट ही एकदम प्रॉपर असेल,
कुठल्याच प्रकारचं त्यामध्ये ऑब्स्टॅकल नसेल आणि आपली जी काही प्रोडक्शन बनण्याची फ्लेक्झिबिलिटी ही नॉट अफेक्शन म्हणजे त्याने काही आपलं रिजेक्शन वगैरे होणार नाही. असल्या प्रकारची जर फ्लेक्झिबिलिटी असेल तर ह्या फ्लेक्झिबिलिटीचा काही एक परिणाम आपल्या प्रोडक्शनवर होत नाही. तर त्यामध्ये फक्त प्रॉब्लेम काय येतो, प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, याचं एक फ्युचर ॲडव्हान्टेजेस पण आहे फ्लेक्झिबिलिटीचा. तर जर आपलं वर्क हे नेहमी फ्लेक्झिबल असेल तर वर्कर्स जे काही आहेत ते ॲट अ टाईम 1-2 नंबर ऑफ शिफ्ट्स करू शकतात. ॲटलिस्ट 2 शिफ्ट्स तरी करून आपलं जे काही प्रोडक्शन आहे ते ऑकवर्ड करू शकतात. अँड आपला जो काही टाईम आहे, जी काही कॉस्ट आहे ती फ्लेक्झिबिलिटीमध्ये मेंटेन केली जाते. म्हणजे एखादा वर्कर्सचं वर्क कमी असेल, कमी इफिशियंट असेल आणि एखाद्या वर्कर्सचं एखाद्या मॅनचं वर्क जास्त इफिशियंट असेल तर ही झाली फ्लेक्झिबिलिटी. एकाच मशीनवर 2 वेगळ्या शिफ्टमध्ये जर 2 वेगवेगळे वर्कर वर्क करत असेल तर एकाची इफिशियन्सी खूप कमी असेल आणि एकाची इफिशियन्सी त्याच्यापेक्षा जर प्लस असेल तर ही झाली फ्लेक्झिबिलिटी. तर ही फ्लेक्झिबिलिटी मेंटेन होते. म्हणजे एकाने कमी इफिशियंट वर्क केलं, एकाने जास्त इफिशियंट वर्क केलं तर त्या दोघांची इफिशियन्सी मॅच होऊन आपलं जे काही प्रोडक्शन आहे त्याचा जो काउंट आहे तो बरोबर प्रोव्हाइड केला जातो प्रोडक्शनमध्ये. तर ही फ्लेक्झिबिलिटी, आपल्या फ्लेक्झिबिलिटीची डिझाईन किंवा आपल्या फ्लेक्झिबिलिटीचं प्रिन्सिपल आपल्याला माहिती असून आपण त्याची ॲडॉप्शन इन वर्कवर केले पाहिजे. म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला किंवा कुठल्या लाईनला आपल्याला कुठल्या वर्कर्सला वगैरे काम हायर करायचं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे डिझाईनचं, ते म्हणजे मिनिमम हँडलिंग. आता मिनिमम हँडलिंग कुठल्या गोष्टीमध्ये पाहिजे तर आपण जे काय वर्क करतो आहे, जी काय मुवमेंट करतो आहे, जे काय प्रोडक्शन करतो आहे तर ते मिनिमम हँडल झालं पाहिजे. म्हणजे एकदा जर आपल्या हातामध्ये मटेरियल आलं तर आपण त्यावर परफेक्ट ऑपरेशन करून त्याला फॉरवर्ड ऑपरेशनसाठी, फर्दर ऑपरेशनसाठी पुढे फ्लो करणार आहोत. तर याच टाईपचं जर आपले प्रोडक्शन असेल, याच टाईपचं जर आपला फ्लो असेल आणि आपलं डिस्टन्स जर कमी असेल तर आपल्याला मटेरियलला कमी हँडल करावं लागतं. त्याने पण आपलं काय होतं, प्रोडक्शन वाढतं. मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं डिझाईन प्रिन्सिपल मीन्स व्हॉट. जर आपल्याला आपलं प्रोडक्शन वाढवायचं असेल, आपल्याला मोर प्रॉफिट अर्न करायचं असेल तर ते वर्क करत असताना आपल्याला एक स्टँडर्डनेस मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि तो स्टँडर्डनेस मेंटेन करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींना प्रॉपर डिझाईन केलं पाहिजे हे कन्सिडर करूनच आपण आपलं स्टँडर्डनेस मेंटेन करून आपलं प्रोडक्शन वाढवू शकतो. त्यासाठी हे 6 पॉईंट जे काय आहेत ते मॅटर करतात. आपलं स्टँडर्डनेस वाढवण्यासाठी, आपलं प्रोडक्शन वाढवण्यासाठी, आपला टाईम व्हेरिएबल जो काय आहे टाईम लॉस काउंट करण्यासाठी किंवा मिनिमम करण्यासाठी आणि आपल्याला प्रॉफिट मिळवून देण्यासाठी. आय होप 6 नंबर ऑफ डिझाईन प्रिन्सिपल प्रत्येकाला कळले असतील. त्यानंतरची नेक्स्ट स्लाईड आहे आपलं मटेरियल हँडलिंग. मटेरियल हँडलिंग मीन्स व्हॉट. जे काय लाईनवर आपण मटेरियल प्रोडक्शन आयदर रॉ मटेरियल असू दे किंवा प्रोडक्शनवर 1, 2, 3 सेक्शनमध्ये जी काय प्रोसेस होती आहे, ग्राइंडिंग, मिलिंग, टर्निंग, बोरिंग, या जे काय प्रोसेस होत आहे त्या प्रोसेस होत असताना आपलं मटेरियल जे काय आहे ते कोणत्या टाईप्सने फ्लो होतं आहे, त्याची हँडलिंग कशी होती आहे यावर डिपेंडून नंबर ऑफ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट अवेलेबल आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. ज्या ऑटोमॅटिक मशिनरींच्या वगैरे कंपन्या आहेत, इंडस्ट्रीज आहे, तिथे ॲटोमॅटिकली मटेरियल हँडल केलं जातं. जिथे वर्कर्स ऑपरेटेड मशीन आहेत तिथे वर्कर मेन पॉवर यूज केला जातो मटेरियल हँडल करण्यासाठी. काही ठिकाणी ट्रॉली वगैरे यूज केल्या जातात, काही ठिकाणी कन्व्हेअर यूज केले जातात, क्रेन्स वगैरे यूज केले जातात, इंडस्ट्रियल ट्रकचा यूज केला जातो. अशा प्रकारे भरपूर साऱ्या गोष्टींचा आयदर एक छोटंसं जरी एक्झाम्पल घेतलं, आपण आपल्या घरी छोटंसं काही काम जरी करत असो तर आपल्याकडे आता ॲग्रिकल्चरचं जर फॉर एक्झाम्पल घेतलं आपण, ॲग्रिकल्चरमध्ये मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कसल्या कसल्या गोष्टींचा यूज केला जातो. ट्रॅक्टर्स यूज केले जातात. त्यामध्ये ट्रॅक्टर्सच्या इफिशियन्सी आणि साईजनुसार पण भरपूर सारे प्रकार आहेत. त्यानंतर बुल कार्ट यूज केली जाते. त्यानंतर ऑटो रिक्षा वगैरे यांचा पण
यूज केला जातो. तर हे काय झालं आहे, मटेरियल ट्रान्सपोर्टिंग डिव्हायसेस. तसंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये मटेरियल ट्रान्सपोर्टिंग डिव्हायसेस अवेलेबल आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मिनिमम नंबर ऑफ मटेरियल ट्रान्सपोर्टिंग डिव्हायसेस आर अवेलेबल. बट मी एक फॉर एक्झाम्पल द्यायचं, एक तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं म्हणून एक लिमिटेड 5 इक्विपमेंटचं मी स्क्रीनवर दाखवले आहेत. फर्स्ट आहे मॅन्युअली ऑपरेटेड इक्विपमेंट, सेकंड आहे कन्व्हेयर, थर्ड आहे क्रेन्स अँड होस्टेस, फोर्थ आहे इंडस्ट्रियल ट्रक्स अँड फिफ्थ आहे ऑटोमेटेड गाइडेड व्हेकल्स. दीज आर द फिफ्थ इक्विपमेंट टू यूज द मटेरियल हँडलिंग प्रोसेस. तर फर्स्ट जे काय आहे मॅन्युअली ऑपरेटेड इक्विपमेंट्स, मॅन्युअली ऑपरेट केले जाणारे इक्विपमेंट्स कोणकोणते आहे कंपन्यांमध्ये, म्हणजे ट्रॉली वगैरे हे जे काय आहेत या गोष्टी काय केल्या जातात, मॅन्युअली ऑपरेट केल्या जातात. मॅन्युअली ऑपरेटेड केल्या जाणाऱ्या मशिनरीमध्ये भरपूर सारे सब टाईप्स आहे. मी फॉर एक्झाम्पलमध्ये सांगते, हँड व्हील बॅरो म्हणजे ज्याला फक्त समोरचं फ्रंटचं व्हील्स असतं आणि 2 हँडल्स असतात हातामध्ये धरण्यासाठी आणि वर्कर्स त्याला पुल करत पुढे पुढे ढकलत एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर मटेरियल काय करतो, ट्रान्सपोर्ट करतो, त्याला हँड व्हील बॅरो म्हणतात. आता स्क्रीनवर मी तुम्हाला त्याचे इमेजेस दाखवल्या नाही आहेत, बट इमॅजिन करा ओन्ली द समोरच्या साईडला एक छोटंसं व्हील असतं, लास्टचे 2 हँडल मेनच्या हातामध्ये असतात आणि मध्ये ट्रॉली असते, त्यामध्ये मटेरियल्स टाकून काय केलं जातं, मटेरियलचा फ्लो केला जातो. त्यानंतर 2 व्हील्स ट्रक, आता जिथे 1 व्हील आहे त्या जागी फक्त 2 व्हील अनदर 1 व्हील ॲड केला आहे आणि ॲज युज्युअल हँडल्स वर्कर्सच्या हातामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. अशा प्रकारे 2 व्हील्स ट्रक्स. त्यानंतर हँड व्हील ट्रॉली म्हणजे काय, ज्याची हाईट कमी असते, त्याला समोरच्या साईडला 2 व्हील्स आणि बॅक साईडला 1 व्हील्स असतात आणि हातामध्ये त्याचे हँडल्स असतात, तर त्याला हँड व्हील ट्रॉली म्हणतात. ATC अशा भरपूर साऱ्या मशिनरी आहेत, अशा भरपूर साऱ्या मॅन्युअली ऑपरेटेड इक्विपमेंट्स आहे की जे मटेरियल हँडलिंगसाठी यूज केले जातात. तर हे जे काही इक्विपमेंट आहे मी ज्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलं, तर हे तुम्ही इमॅजिन करा. फर्स्ट जे काय मी हँड व्हील बॅरो सांगितलं आहे त्याच्यामध्ये काय होतं, मुवमेंट अँड मटेरियल काय केलं जातं, स्टोअरमध्ये शॉपमध्ये ट्रॅव्हल केलं जातं बाय 1 पॉईंट टू अनदर पॉईंट. असंच मी बाकीचे जे काही एक्झाम्पल सांगितले त्यामध्ये पण त्याचं ॲडॉप्शन केलं जातं. तर कन्व्हेयर म्हणजे काय, कन्व्हेयर भरपूर साऱ्या लोकांना माहीत असेल कन्व्हेयर म्हणजे काय, बट इन शॉर्टमध्ये कन्व्हेयर म्हणजे काय मी सांगते. इट इज अ फिक्स टाईप ऑफ मटेरियल हँडलिंग सिस्टीम यूज फॉर द मूवमेंट ऑफ मटेरियल कंटिन्युअसली ऑर इंटरमिडिएटली. म्हणजे एक तर आयदर कंटिन्युअसली पण होऊ शकतं किंवा इंटरमिडिएट स्टेजमध्ये पण त्याचं मटेरियल हँडलिंग फ्लो होऊ शकतो बिटवीन द 2 पॉईंट्स, 1 पॉईंट टू अनदर पॉईंट. कन्व्हेयर मीन्स इन शॉर्टमध्ये बेल्ट जे कंटिन्युअसली मूव होत असतं, 1 पुली टू अनदर पुली, 2 पुली एकमेकांमध्ये कनेक्ट करून त्यावर कन्व्हेयर बसून त्यावर बेल्ट बसून त्यानंतर त्यावर आपलं प्रोडक्शन मटेरियल जे काय आहे ते डिपॉझिट करून ते कंटिन्युअसली मूवमेंट होत असतं, त्याला म्हटलं जातं कन्व्हेयर. कन्व्हेयरमध्ये नंबर ऑफ टाईप्स आहे, बट मी एकच सांगते, बेल्ट कन्व्हेयर्स. कन्व्हेयर्समध्ये नंबर ऑफ टाईप्स आहे, त्यामध्ये चेन्स वगैरे त्याचा पण यूज केला जातो ॲज अ कन्व्हेयर म्हणून. बट मी एक बेल्ट कन्व्हेयरचं एक एक्सप्लेनेशन सांगते. बेल्ट कन्व्हेयर जे काय आहे ते फ्लेक्झिबल आहे आणि ते कोणत्या पण गोष्टींना हँडल करू शकतं, त्यासाठीच त्याला डिझाईन केलं आहे. आणि बेल्ट कन्व्हेयर हे चीप आहे, त्याचा यूज हा कुठेही केला जातो. स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये याच्यामध्ये बेल्ट कन्व्हेयर यूज केले जातात. त्यानंतर बेल्ट कन्व्हेयर यूज इन अ शॉर्ट डिस्टन्स, त्याचं लाँग डिस्टन्सवर त्यामध्ये स्लिपिंग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून बेल्ट कन्व्हेयर आर यूज ओनली द शॉर्ट डिस्टन्स. अँड जनरली बेल्ट जो काय आहे तो रबर, लेदर, स्टील, फॅब्रिक किंवा अनदर मटेरियलचा, नायलॉन वगैरे या मटेरियलचा यूज केला जातो. बेल्ट कन्व्हेयरची जी काही कॅपॅसिटी आहे ती 1000 टन पर आवर डिपेंडून आहे. म्हणजे त्या
प्रोडक्शनचं वेट किती आहे त्यावर डिपेंडून आपल्या कन्व्हेयर्सची कॅपॅसिटी मेजर्ड केली जाते. दिस इज द सेकंड टाइप्स ऑफ कन्व्हेयर फॉर द यूजिंग द मटेरियल हँडलिंग प्रोसेस. त्यानंतर थर्ड आहे क्रेन्स अँड होस्टिस. क्रेन्स अँड होस्टिस. क्रेन्स हे प्रत्येकाला माहिती आहे. होस्टिस म्हणजे चेनचा वगैरे स्प्रॉकेटचा वगैरे यूज करून काय केलं जातं की मटेरियल हँडल केलं जातं. क्रेनचा यूज जेन्युनली हेवी जो काही लोड आहे तो हेवी लोड कॅरी करण्यासाठी, हेवी लोड वन पॉईंट टू अनदर पॉईंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जातो. म्हणजेच आलेलं इनवर्ट जे मटेरियल आहे ते इनवर्ट मटेरियल काय केलं जातं, हँग केलं जातं. ते हँग केलेलं मटेरियल म्हणजे लोडिंग अँड अनलोडिंगसाठी क्रेनचा यूज केला जातो. क्रेनचा यूज हेवी प्रोडक्शनमध्ये केला जातो ओनली. होस्टिस म्हणजे काय प्रत्येकाला माहिती आहे. जे स्क्रीनवर दाखवलं आहे ॲटलिस्ट गुगलवर तुम्ही जाऊन की होस्टिस मीन्स व्हॉट, क्रेन्स मीन्स व्हॉट, हे जे काही आहे ते तुम्ही टाकून त्याचे डिझाईन किंवा तुम्हाला भरपूर आता मेकॅनिकल फील्डमध्ये आहे, सेकंड इयर कंप्लीट झालं आहे म्हटल्यावर भरपूर साऱ्या लोकांना होस्टिस, क्रेन्स यांचा युजेस माहिती असेल. होस्टिसमध्ये ब्लॉक असतात. तर ते ब्लॉक काय करतात की आपलं मटेरियल हे फिक्स करून पुढे ट्रान्सफर केले जातात. त्यामध्ये काय होतं, मिनिमम स्लिपिंग होतं. त्यानंतर जे काय आपलं मटेरियल आहे ते मटेरियल काय केलं जातं, ड्रॉपआउट होत नाही. म्हणजे एकदा फिक्स केलेलं मटेरियल लाईनवर पुढे ट्रान्सफर करण्यासाठी ते मटेरियल ड्रॉपआउट होत नाही, त्यामध्ये स्लिपिंग वगैरे होत नाही. तर या टाईपचे जे काही इक्विपमेंट यूज केलं जातं त्याला होस्टिस म्हटलं जातं. आणि ह्याची जी काय डायमीटर आहे होस्टिसची ती मिनिमम 30 to 100 mm डायमीटर असते. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल ट्रक. इंडस्ट्रियल ट्रक ज्या छोट्या साईजमध्ये आपल्या लाईनवर अवेलेबल असतील अशा टाईप्समध्ये जे काय ट्रक्स अवेलेबल असतात त्या ट्रक्समध्ये आपलं मटेरियल काय केलं जातं, सिच्युएटेड केलं जातं आणि ते वन पॉईंट टू अनदर पॉईंटवर ट्रान्सफर केलं जातं. लास्टचा जो पॉईंट आहे तो म्हणजे ऑटोमेटेड गायडेड व्हेकल. ऑटोमेटेड गायडेड व्हेकल म्हणजे तेथे मॅनची गरज पडत नाही, ॲटोमॅटिकली वर्क होतं. AGVS असा एक कन्सेप्ट आहे. ऑटोमोबाईल हा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये एक सेपरेट युनिट आहे, त्यामध्ये भरपूर सारे डिटेल्स दिले आहेत. तर आपल्याला इन शॉर्टमध्ये बघायचं आहे ज्या मशिनिंगला ऑपरेशन्स इन शॉर्टमध्ये रोबोट्स वगैरे जे काही आहे त्यांना प्रोग्रामिंग दिलं जातं आणि ते वन पॉईंटवरनं सेकंड पॉईंटवर काय केलं जातं, त्यांचं मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं जातं. त्यासाठी कुठल्याच टाईपच्या मॅनपॉवरची गरज पडत नाही. ते आपलं वर्क हे सेल्फ करतात आणि ह्यांचा यूज सगळ्यात जास्त जिथे ॲटोमेशनने प्रोडक्शन होतं, ज्या इंडस्ट्री हाय टेक्नॉलॉजीचा यूज करतात, जिथे मॅनपॉवरची खूप कमी गरज असते, प्रोडक्शनसाठी मॅनपॉवरची गरज नसते अँड सेल्फ ऑटोमेटेड प्रोडक्शन घेत असतात, अशा इंडस्ट्रीमध्ये अशा मशिनरींना ऑटोमेटेड गायडेड व्हेकल्सने मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. आता हे जे काही 5 मटेरियल हँडलिंग डिव्हायसेस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले आहेत, तर हे 5 मटेरियल हँडलिंग डिव्हायसेस मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना हे मटेरियल हँडलिंग प्रोसेस कळलं असेलच. मटेरियल हँडलिंग मीन्स व्हॉट द easy to way handle the material for the best production to earn the more profit, that is called the material handling process. किंवा either material handling process ला सेकंड डेफिनेशन आहे मटेरियल हँडलिंग प्रोसेसची. अकॉर्डिंग टू अमेरिकन Material Handling Society, material handling is an art and science involve the movement, packing, storing of goods in
एनी फॉर्म. मटेरियल हँडलिंग म्हणजे काय? मटेरियलची मूवमेंट करणं, पॅकिंग करणं, स्टोरिंग करणं किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. हे कोणत्या फॉर्ममध्ये झालं पाहिजे? गुड फॉर्म्समध्ये झालं पाहिजे. त्याला बेस्ट मटेरियल हँडलिंग प्रोसेस म्हटलं जातं. आणि मेनी मोर कंपन्यांमध्ये नंबर ऑफ टाईप्स ऑफ मटेरियल हँडलिंग डिव्हायसेस, मटेरियल हँडलिंग टेक्निक्स या ॲडॉप्ट केल्या जातात. दिस इज द पार्ट ऑफ मटेरियल हँडलिंग प्रोसेस.